नमस्कार, जय शिवराय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी पूजा चव्हाण आपल्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी. येत्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होत आहे. यामध्ये उरण 190 मतदारसंघातून जेवढे उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी उभे आहेत, तरी देखील खरी लढत ही भाजपा विरुद्ध शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार व शेका पक्षाचे तरुण फडकदार उमेदवार प्रीतमजय म्हात्रे यांच्यात होणार आहे. एकंदरीत परिस्थितीचा विचार करता काल प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचार सभा खऱ्या अर्थाने गाजली, ती गोपाळ पाटील यांच्या वक्तृत्वाने. खटाऱ्याखालच्या कुत्र्याला वाटते मीच खटारा ओढतो, खऱ्या आणि टाळ्यांच्या गजरात खऱ्या अर्थाने सभा गाजली गोपाळ पाटील यांनी. आणि खटाऱ्याच्या खालून कुत्र जायचं, खटाऱ्याच्या खालून कुत्र जायचं याचा संदर्भ मी नंतर जोडणार आहे आणि मी कुठे कुठे जोडणार आहे तुम्ही आता बोलायचं आहे. मित्र, ही निवडणूक विधानसभेमध्ये आपल्या ह्या पददलित समाजाचा नेतृत्व करण्यासाठी पाठवायचं आहे की दलाली करण्यासाठी पाठवायचं आहे? विधानसभेच्या आमदाराला एक विशिष्ट मर्यादा आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांची अधिवेशनं गाजवलेले जयंत भाई आहेत. या ठिकाणी महेश बालदी नावाच्या हरामखोर आमदारानं प्रशासकीय लेवलवरती नपुसक असलेल्या या आमदारानं प्रशासकीय लेवलवरती नपुसक असलेल्या या आमदारानं गेल्या 5 वर्षात एकही आमसभा घेतली नाही. आमदाराचं ते काम आहे आणि मला वाटतं कायद्याने सुद्धा त्याला बंधन असेल. जयंत भाई स्पष्ट करतील. म्हणजे तुमचे आमचे जे प्रश्न मांडायचे आहेत खऱ्या अर्थानं, ज्याच्यासाठी हा आमदार निवडत आहे त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही. 2 कारणं आहेत. एक तर तो ह्या आपल्या सर्व समाजाला, पददलित समाजाला, आगरी कोली कराडी समाजाला तो तुच्छ नेमतो आणि म्हणून लहानसहानचे प्रश्न जे आमसभेमध्ये चर्चेला येतात ते जर आमसभा लावली तर हे लोक त्या ठिकाणी येतील, प्रश्न मांडतील. त्या प्रश्नाची त्यांना जाणीव नाही, त्याला ते सोडवायचे नाहीत किंवा त्याची जाणीव नाही, त्याची कल्पना नाही. आणि मग इथं जमलेला हा आगरी कराडी कोली समाज या संघीची चड्डी उतरवेल म्हणून सुद्धा त्यांनी सभा घेतली नसेल असंही माझं मत आहे. म्हणजे कायदेशीर सुद्धा त्यांनी घेतली नाही याच्या बाबतीत सुद्धा माझा हा तरुण आमदार होऊन गेल्यानंतर निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न करेल. मित्र, मी खटाऱ्याचा उल्लेख केलाय आणि खटाऱ्याच्या खालून जाणाऱ्या कुत्र्याचा उल्लेख केलेला आहे. आमदाराचं काम यांनी पार पाडलं नाही. पण हा बोट कुठे दाखवतोय? या विकसनशील भारतामध्ये, या प्रगतीपथावर जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या लोकांनी जमीन देऊन या महाराष्ट्राच्या उन्नतीला जो हातभार लावलेला आहे, जागतिक लेवलचा बंदर या ठिकाणी आलेला आहे, त्या बंदराला अनुसरून जो डेव्हलपमेंट होतोय, या ठिकाणी एअरपोर्ट होत होते का फक्त आपल्या आगरी कराडी कोल्यांसाठी होतोय का? या ठिकाणी JNPT आली ती फक्त आपल्या आगरी कोली कराड्यांसाठी आली का? देशाच्या उन्नतीसाठी आली. आणि मग देशाच्या उन्नतीसाठी येणारे प्रकल्प मीच आणले म्हणजे हा खटाऱ्या खालून चाललेला कुत्रा नाही तर कोण आहे? अरे तुझं काम काय हरामखोरा? हे समोर हरामखोरा, तुझ्या समोर या ठिकाणी असलेलं माझं राजीव गांधी टाउन हॉल या आम जनतेच्या कामाचं होतं. ते गेल्या अनेक वर्षापासून तसंच पडून आहे. आणि हा हरामखोर काय बोलतो? 5,000 कोटी आणले मी. अरे तुझ्या बापाने दलाली केली 2 पैसे 5 पैशाची. अरे रतन बालदी या मिठागरामध्ये, ज्या मिठागरांचे सर्व मालक हे मुस्लिम समाजाचे होते, त्या मुस्लिम समाजाच्या आगारामध्ये हा दलाली करणारा 2 पैसे आणि 5 पैशाचा. अरे तुझी चूल सुद्धा त्या मुस्लिमांच्या कर्तृत्वामुळे चाललेली आहे, पेटलेली आहे. आणखीन एक त्यांनी विधान केलं त्या दिवशी, वाजेकरांचे मित्र होते म्हणते माझा बाप. अरे वाजेकरांनी या आगरी समाजालाच नाही तर महाराष्ट्राला नेतृत्व दिलं.
त्यांचे त्यावेळचे वसंतदादांशी संबंध होते, मैत्रीचे रजनी पटलांशी संबंध होते. त्या वाजेकरांचं आजही नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. त्यांची दलाली करण्याचं काम तुम्ही नक्की केलं असेल तुझ्या बापानी, कारण तुझ्या बापाचं काम तेच होतं त्यावेळेला. या समस्त भागामध्ये या ठिकाणी राजाराम पाटलांनी उल्लेख केला की जयंत भाईंच्या अगोदरच्या 2 पिढ्यांनी काम केलं. बॅरिस्टर अंतुलेने काम केलं. अनेक प्रकल्प बॅरिस्टर अंतुलेने आणले. कधी तुम्ही ऐकलं का की एवढ्या कोटीचा प्रकल्प अंतुलेने आणला? जरूर हा प्रकल्प अंतुलेने आणला बोललो असेल, पण कधी कोटीचा हिशेब मांडला होता? आज सर्वसामान्य लोकांना हा करोडोच्या फिगर तुमच्या तोंडावर टाकतो, लोकांना त्याची आस लावतो की जसं काय हे करोडो रुपये आपल्यालाच मिळणार आहेत, अशा प्रकारचा आभास तो निर्माण करतोय. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. हा खटारा खालून चालणाऱ्या कुत्र्याच्या पेक्षा याची अवकात नाही, असं माझं मत आहे. पुन्हा एकदा, जर तू टाऊन हॉल केला असतात 2 किंवा 3, जरा 1 मिनिट, 2 किंवा 3 कोटीच्या कामामध्ये हे टाउनशिप होऊ शकतं, याची अवकात नाही. या हरामखोराची अवकात नाही, या दलालाची अवकात नाही की हे समोरचा टाउन हॉल पूर्ण करावं. उरणमध्ये युतीचं शासन असताना गाजावाजा करून उरण बायपास, जो बायपास कोर्टाच्या बाजूने कोर्ट नाक्यावर निघणारा होता, राज ठाकरेसह नितीन गडकरीसह सर्वजण आले होते. एक छदांग काम त्या ठिकाणी होऊ शकला नाही. माझा ओपन चॅलेंज आहे, तू 5,000 कोटीची काय गोष्ट वल्गना करतोस? हे तुमचं लिखित काढलेलं काम, याचं एक ईट सुद्धा लावू शकलेलं नाही. उरणला जे बायपास होतोय, या पठ्ठ्यानं गोपाल पाटलांना शासनाला सांगितलं की हा कुठून रस्ता करायचा. माझ्या उरण तालुक्यातले सगळे पत्रकार साक्षीदार आहेत, आणि त्यावेळचे सीओ एलगट्टे नगरपालिकेचे हे साक्षीदार आहेत. सुरुवातीला 2008ला केलेली मागणी 2010ला सिडकोच्या बोर्डामध्ये माझ्या नावाचा ठराव आहे. 28 कोटी रुपये सँक्शन झाल्याचं, कालांतराने त्याची किंमत वाढली. जे म्हात्रेंच्या कंपनीला ते काम मिळालेलं आहे, पण ते काम पूर्ण का होत नाही? या हरामखोरांनी त्या कामामध्ये, त्या रस्त्यामध्ये 3 जागा येतात. एक सिडको, NMACZ, महाराष्ट्र शासन, आणि त्याच्यानंतर आपली काही शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्याकडून नगरपालिकेनं ती जागा हस्तांतर करून घ्यायला पाहिजे होती. त्याच्यासाठी लागणारे 2-4 कोटी सुद्धा या हरामखोराने आणलेले आहे, आणि हा वल्गना 5,000 कोटीचा करतो. आमदाराचं हे काम आहे. स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तू काय केलं? मालिनला गेलतो, चांगली गोष्ट आहे, पण इथं माझ्या डाऊरनगरमध्ये माझा झुपडपट्टीवाला काय करतो त्याच्यावर एकदा वल्गनी कर. हा कुठं जातो? ते का गर्दुल्यानी अपघात करून हिट अँड रन 3 लोक मारली, त्यांना सोडायला जातो. याला कधी तुम्ही पाहिलं का? आपल्या भागामध्ये हजारो अपघात झाले, त्या ठिकाणी गेलेला पाहिलं तुम्ही? अजून त्याचा योग्य असा तपास झालेला नाही. माझं ठाम मत आहे, ज्या गर्दुल्याने त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला अपघात करून 3 माणसं मारली, त्याला सोडवण्यासाठी यांनी संपूर्ण याची आमदारकी लावलेली होती. त्या गाडीमध्ये आणखीन कोण कोण होता ह्याचा अजून ठाव ठिकाणा लावायचा आहे. प्रीतमजी, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आम्ही टाकणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा जय शिवराय न्यूज आणि दाबा बेल आयकॉन.